हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पुणे। उद्धव ठाकरे आज नागपूरमध्ये अयोध्येतील दानचोरी विरोधात रामरक्षा पठण, मंदिरासमोरील रस्त्यावरच ठाकरेंची सभा। दिल्लीत आंदोलनस्थळी अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक, जंतर मंतरवर आंदोलक आक्रमक, शाईफेक करणाऱ्या महिलेला रोखलं। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत, दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई, वांगचुक यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेलं। मुंबईमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, पेपरफुटीसह परीक्षेमधील गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थी आक्रमक। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे, दिल्लीतल्या भेटीत अमित ठाकरेंची मागणी, जंतर मंतरवर दिपकेंचीही घेतली भेट। पेपरफुटी पाठोपाठ नीटचा निकाल वादात, उत्तरपत्रिकेमध्ये 522 गुण, स्कोअर कार्डवर 95 गुण, बीडमधील विद्यार्थ्याच्या दाव्यानं खळबळ। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले तरी त्यांना शुभेच्छा, मंत्री आदिती तटकरे यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। भाजप नेत्या नवनीत राणा यांचं आज अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण, नागपुरातील उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर। आता आमिर खानला बिश्नोई गँगची धमकी, मुंबई क्राईम ब्रांचकडून तपास, लव्ह जिहादवर गँगची पोस्ट। कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीची न्यायालयात धाव, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल, सोमवारी सुनावणी, द्वेषापोटी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा धंगेकरांच्या वकिलाचा दावा। धावत्या एक्सप्रेस समोर जीवघेणा स्टंट, लोकलच्या दरवाजातून थेट रुळावर उतरल्याचा प्रकार, पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकातली घटना। पश्चिम रेल्वेतील 2 दिवसापूर्वीच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल, बोरिवली दहिसर दरम्यान लोकलमध्ये तुंबळ हाणामारी, एका तरुणाला 10 ते 12 जणांनी लाथाबुक्क्यांनी केली मारहाण। एसटीच्या भाड्यात 13.56% वाढ, सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका, पहिल्या टप्प्याचं किमान तिकीट 15 रुपये। भारताची अंतराळात ऐतिहासिक झेप, देशातील पहिल्या खासगी कंपनीकडून उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण, स्काय रूटच्या विक्रम 1ने रचला इतिहास। वर्ध्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण तापलं, घटनेच्या निषेधात आज वर्धा शहर बंद, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मुंबईतील 30 तरुण गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात, 20 वर्षाखालील तरुण महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर, गेमिंग मिशनच्या नावाखाली तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न। पुण्यात एफडीएची धडक कारवाई, हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि डेअरींची तपासणी, 10 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित। राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारी पुकारला संप, आयएमएनं केली घोषणा, डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये रमेश म्हात्रे यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध। कोकणासह घाटमाथ्यावर पुढचे 4 दिवस मोठ्या पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, कोल्हापूर सांगलीमध्ये जोरदार हजेरी।